हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे, शरद पवारांना मोठा धक्का, निवडणूक आयोगाचा मोठा निकाल। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाणार, पवारांची कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवींसोबत फोनवरून चर्चा। निवडणूक आयोगाच्या निकालानं शरद पवार गटाची कोंडी, दुपारी 4 वाजेपर्यंत पक्षाची 3 नावं सुचवा, निवडणूक आयोगाचे आदेश, नाव न दिल्यास अपक्ष मानलं जाणार। तर शरद पवारांची रात्री उशिरा जयंत पाटलांसह काही नेत्यांशी चर्चा, पक्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार नावाचा विचार होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। निवडणूक आयोग सुपारीबाद संस्था, पक्ष चोरण्यापेक्षा स्वतःचा पक्ष स्थापन करा, संजय राऊतांचा अजित पवार गटावर हल्लाबोल, तर भ्रष्टाचार करा, पक्ष फोडा, हीच मोदी गॅरंटी, राऊतांची टीका। अजितदादांनी कुणालाही धोका दिलेला नाही, आता पवार गटातील बॉर्डरवर असणारे आमदार, खासदार आणि पदाधिकारी सुद्धा दादांकडे येतील, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा दावा। पक्ष चोरला पण जनता आम्हाला न्याय देईल, आमदार आमच्या संपर्कात, अनेकांची घरवापसी होईल, अनिल देशमुखांची प्रतिक्रिया, तर भाजप आमदारांमध्येच सर्वाधिक अस्थिरता, देशमुखांचा दावा। जखमी वाघ अधिक घातक असतो, फुटीर गट आणि भाजपनं जाणलं पाहिजे, आम्ही कोर्टात जाणार, लढणार आणि जिंकणार, आयोगाच्या निकालानंतर रोहित पवारांची टीका। लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेसोबत युती करण्यासाठी महायुतीची चाचपणी, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांची फडणवीसांसोबत चर्चा, तर सदिच्छा भेट असल्याची संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। संभाजीराजे छत्रपती 5 दिवसांपासून नॉट रिचेबल, कुटुंब आणि कार्यकर्त्यांनाही संभाजीराजेंचा पत्ता नाही, सगळे दौरे रद्द केल्याचं 2 फेब्रुवारीला संभाजीराजेंचं ट्विट। गुंड टोळ्यांचा मिंदे गँगमध्ये प्रवेश सुरू, हातात भगवा घेतलेले हे महात्मा कोण, संजय राऊतांकडून सलग 3ऱ्या दिवशी गुंडांचा फोटो ट्विट करत सवाल। अजितदादांनी अमोल कोल्हेंना दिलेलं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवारही मैदानात, सुनेत्रा पवारांकडून शिरूर लोकसभा मतदारसंघात भेटीगाठी। मनोज जरांगे आज नवी मुंबईच्या दौऱ्यावर, नेरूळमधील आगरी कोळी भवनमध्ये मेळावा, आंदोलनात मदत करणाऱ्यांचा जरांगे सत्कार करणार। डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर, मानधनवाढ आणि प्रलंबित भत्ते मिळण्याची मागणी, मार्चची आज अजित पवारांसोबत बैठक होणार। बुलढाण्यात आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर आंदोलकांचा रास्ता रोको, बुलढाणा अजिंठा रास्ता रोखत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। नाशिकमधील धरणातील पाणीसाठा निम्म्यावर, पावसाअभावी बहुतांश धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा नाही, पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन। भारतीय संघाची अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक, गुरुवारी रंगणाऱ्या ऑस्ट्रेलिया पाकिस्तान सामन्यातील विजेत्या संघाविरुद्ध भारत रविवारी जेतेपदासाठी भिडणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।